तू पाव मार्ग या जीवनाचा मला दाव शिव बाबा मला तू पाव मार्ग या जीवनाचा मला दाव तुमच्या बिन बाबा कर्मच नाही तुमच्या बिन बाबा कर्मच नाही दर्शन द्या माझं मन शांत होई दर्शन द्या माझं मन शांत होई तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता शिव बाबा मला तू पाव आणि मार्ग या जीवनाचा मला दाव दाव बाबा मार्ग या जीवनाचा मला दाव फुलाचा हार घेऊन दर्शनाला ये फुलाचा हार घेऊन दर्शनाला ये दर्शन द्या बाबा मन शांत होई दर्शन द्या बाबा मन शांत होई तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता शिव बाबा मला तू पाव आणि मार्ग या जीवनाचा मला दाव दाव बाबा मार्ग या जीवनाचा मला दाव बेल फुल घेऊन बाबा दर्शनाला ये बेल फुल घेऊन बाबा दर्शनाला ये दर्शन द्या माझं मन शांत होई दर्शन द्या बाबा मन शांत होई तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता शिव बाबा मला तू पाव आणि मार्ग या जीवनाचा मला दाव दाव बाबा मार्ग या जीवनाचा मला दाव तुझ्या बिन बाबा भूक लागत नाही तुझ्या बिन बाबा ताण लागत नाही दर्शन द्या माझं मन शांत होई दर्शन द्या माझं मन शांत होई तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता तुम्ही माझे पिता बाबा तुम्ही माझी माता शिव बाबा मला तू पाव आणि मार्ग या जीवनाचा मला दाव दाव बाबा मार्ग या जीवनाचा मला दाव कसं आपण कसं वाटते आता आपण भाऊसाहेब आईंशी बोलणार आहोत आई माहिती आहे राहतात आई तुमचं नाव सांगा बरं माझं नाव ज्योत्ना भाऊसाहेब आहे राहिला कुठं आपण राहायला मसूर मध्ये आहे पोकार कॉलनी मध्ये राहतो मी आई इथे येऊन किती दिवस झाले तुम्हाला मला येऊन एक महिना झाला एक महिना झाला एक महिना आई एक महिना झाला तुम्हाला त्रास कोणकोणता आहे बरं मला हे गुडघ्यांचे त्रास आहे त्यांचा त्रास आहे आणि ते व्हेरिकोज वेन्स आहे पाय त्याचे जाडे जाडे आहेत माझ्या हाती पाय पाय एकदम झाड आहे पण आता महिन्यापासून मी सेल्फी घेतली पण मला खूपच चांगलं वाटलं आणि एकदम छान वाटते आता मला पहिले एकदम श्वास चढायचे मी चालून चालून जायचे तरी मला श्वास चढायचे पण आता मी रोजच चालून यायचे आणि चालून जायचे तर मला काही तकलीफ नाही एकदम खूप छान वाटते आणि तो या पॅराबेल तुम्ही आतमध्ये लावतायत हा या पॅराबेलने किती कमी कसा फरक आहे ते पॅरावेलने मला चांगलं वाटतं ते पक्षीला खूप जे होते जास्त घाम येतो चांगलं वाटतं आणि ते वेट पण मी घेतली त्याच्याने खूप घाण येतं ते पोटाची चरबी मला कमी होऊ राहिली खूप मला छान वाटते वजन कमी झालं का नाही वजन कमी झालं पोटाचा घेर त्यांचा वाढला एवढं होतं बघा एवढं गेले खूपच छान एकदम कमी झालं एवढं पोट होतं डायरेक्टली कमी होऊन गेलं बघा आता स्लिम दिसायला लागल्या तर कोणता बेल्ट केलं हा पॅराबेलचा वापर केल्यामुळे पॅराबेल लावतात या पट्ट्या लावतात सगळ्यांना ठेवा रोज यायचे काढणी करायची या पल्सपीट लावल्याने कसं वाटलं तुम्हाला पाय मोकळे 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 पाय वाटते अच्छा मग या मशीन बद्दल कंपनीला काय सांगायचं आपण खूप छान आहे आणि आम्हाला अजून एक मशीन पाठवा अजून एक मशीन पाठवा अच्छा अच्छा धन्यवाद धन्यवाद खूप धन्यवाद कंपनीच्या अजून खूप खूप धन्यवाद थँक्यू कसे आहात तुम्ही? ठीक आहे. कालपासून पेन पल्स आणि पल्स किट मशीन आल्यापासून तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय ना? हातवर करा कोणी मशीनचा वापर केलाय? तुम्ही सगळ्यांनी केलाय. तसंच ही आजी सुद्धा 2 दिवसापासून पॅराडिक्स पल्स आणि पल्स किटची मशीनची वापर करत आहे. तर त्यांचा अनुभव आज आपण विचारूया की कसं वाटतंय तुम्हाला? आजी तुम्हाला कसं वाटतंय? मला छान वाटतंय. हां. पल्स किट लावलं तुम्हाला काय काय बदल जाणवले? ते गुडघ्यांचा त्रास होता
ना थोडा कमी वाटायला लागला. कमी वाटायला लागलं. आणि पेरा हिल्स पल्स बद्दल तुम्ही काय सांगाल? गुडघ्याचा मी कमरेचा खूप त्रास होता मला त्याच्यात खूप फरक जाणवला. खरंच जाणवलं तुम्हाला असं? तुम्हाला गुडघ्याचा त्रास आहे? गुडघ्याचा त्रास आहे कमरेचा त्रास आहे मग मला. इतकी वर्ष तुम्ही दवाखाने केले असेल ना? नाही काही केलं नाही. दवाखाने केले नाही. इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटलं मग? छान वाटलंय. आणि किती टक्के फरक पडलाय तुमच्या गुडघ्यांच्या मला आजारावर? जवळजवळ 4% फरक पडला. पडलाय ना फरक? इतर वेळेस तुम्ही काही दवाखाने केले नाही, अंगावर ते दुखणं काढत होते गुडघ्यांचं, पण इथं आल्यापासून त्यांना फरक पडतोय. म्हणजे फ्री मध्ये थेरपी घेऊन त्यांना एवढा फरक पडत आहे, बरोबर ना? फरक पडला तुम्हाला चांगला. काय वाटतं ही मशीन आपल्याला कंपनीने ठेवली पाहिजे का आपल्या सेवेसाठी? ठेवले पाहिजे आपल्यासाठी. मग तुम्ही कंपनीला काय विनंती करा? काय सांगा कंपनीला पल्स किट मशीन बद्दल? की आमच्याला जर एवढी गरज आहे का तुम्हाला? मशीन आहे आमच्याकडे तयार. आहे ना? हो. मग तुम्ही पल्स किट बद्दल आणि पेरेंट पल्स बद्दल कंपनीचे काय म्हणून आभार मानाल? खूप आभार आहे त्यांचे आपल्यावर. आभार आहे ना? हो. तुम्हाला सगळ्यांना फ्री मध्ये मिळतंय तर तुम्हाला आभार आहे. गरज आहे ना मशीनची? गरज आहे मशीन. तर मग जसं तुम्ही थेरपी घेताय तसं तुम्ही 2 लोकांना आणणार का? हो. आणि आपले अनिल शेरे सरांचा वाढदिवस आहे तर कोणी 2 लोकांना आणून कंपनीला हे करणार आहे, हातभार समाज कार्य करणारे, हातभार लावणारे आणाल का तुम्ही सगळे? हो, आणू. आणाल ना? आणू. ठीक आहे. तर मग छान वाटलं ना हो तुम्हाला? छान वाटलं. तर मग कंपनीचे आणि सरांचे आभार मानाल ना? हो हो. ठीक आहे. सरांचे खूप आभार. सुनीता राहिला कुठं देवळात राहतात. आई तुम्हाला कोणता त्रास होता बरं? म्हणजे गुडघ्याचा त्रास होता, कमरेचा त्रास होता आणि इथं हाड निघालं होतं. अजून काय त्रास होता बरं? किती दिवस झाले ते येत आहे? महिना झाला. ते गुडघ्यात किती टक्के बरं वाटलं? 100 पैकी 80% महिन्यात बरं वाटलं गुडघ्यांच्या त्रास. आणि जे हाड निघालं होतं ते कसं वाटते आता? पूर्ण बसून गेलं. बघून घ्या या भागाला यांचं हे दिसतंय ना, हे हाड निघालं होतं. एवढं होतं ते हाड बघून घ्या पूर्णपणे बरं झालेलं आहे. अजून काही त्रास कमरेला? पेराबेल लावलंय, कमरे पूर्णपणे बरं झाली. हे लावलं का मशीन? काल लावलं, पाय पूर्णपणे मोकळे झाले. हलका हलका वाटतंय का नाही? एकच दिवस झालाय आणि 10 दिवस लावलं तर काय होईल? पूर्णच बरे होऊन जाईल. किती लोकांना सांगतात तुम्ही घरी? हा आता सांगणं आपलं काम आहे नाही. पांडुरंगाने बुद्धी देणं त्यांचं काम आहे. जे आले तर कल्याण होईल, नाही आले तर हॉस्पिटल वाट बघते गोळ्या खाण्यासाठी. ओके नाही? तर अभिनंदन टाकता आईसाठी. चलाव दादा चलाव वहिनी चलाव माझी ताई, आपले गेमला जाऊ, पाठीवर थेरपी घेऊ, आपले गेमला जाऊ, पाठीवर थेरपी घेऊ, पाठीवर थेरपी घेऊन आजार पळून लावू, पाठीवर थेरपी घेऊ आजार पळून जाऊ. चल ग ताई चल ग अक्का थेरपीला जाऊ, 2 बेडशीट 1 लिटरची पाण्याची बॉटल घेऊ, 2 बेडशीट 1 लिटरची पाण्याची बॉटल घेऊ, थेरपीला जाऊ आपण लाईफ गेमला जाऊ, पाठीवर थेरपी घेऊ, पाठीवर थेरपी घेऊ, आनंदी आनंद राहू, आनंदी आनंद राहू, थेरपी आपण घेऊ, थेरपी आपण घेऊ, आजार पळून लावू, आजार पळून लावू. नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या, नको औषध नको गोळ्या, हसत हसत वाजवा टाळ्या. का आपण थेरपी पाठीवर घेऊ, आपण लेम गेमला जाऊ, आपण पाठीवर थेरपी घेऊ, आपण आजार पळून लावू. मला या थेरपी घेतल्यापासून खूप सुंदर वाटतंय. सगळे हात पाय जे दुखत होते ते कमी झाले. तुमचं नाव काय? शोभा संतोष. राहिला कुठं आपण? मसूर. तुम्हाला कोणकोणता त्रास आहे बरं सांगा बरं? शुगर आहे. शुगर आहे, थायरॉइड आहे. थायरॉइड आहे, अजून? अच्छा, या थायरॉइडला शुगरला किती रुपये खर्च केला आतापर्यंत?
पुष्कळ खर्च केला. किती वर्षापासून हा तुम्हाला त्रास आहे? 15 वर्षापासून त्रास आहे. आता या इथे येऊन किती दिवस झाले? 15 दिवस झाली. या 15 दिवसात थेरपी मध्ये कसं वाटतंय तुम्हाला? ही पल्सपीड मशीन लावली का तुम्ही? लावली त्याच्याने गुडघे कालच लावलं तरी फरक पडला. कालच लावलं, एक दिवस तरी फरक पडलाय. आणि हा पेराबेड लावला का तुम्ही? कसं वाटलं तुम्हाला? काय कंपनीला काय सांगायचं आपण? पहिलं सांगणार की अजून एखादं मशीन पाठवा. आणि कंपनीचे आभार मानले पाहिजे का नाही? मग माना बरं. नाही घे कंपनीचे आभार. आणि त्यांनी जी मशीन पाठवली नसती तेवढ्या लोकांना सेवा मिळेल का? हो. तर आईसाठी टाळी वाजव जोरात नाही. सिंधुताई शिंदे यांचं नाव आहे. राहिला मसूळला राहतात तुम्ही? शिवनेरीला. शिवनेरी रोडला राहतात. तुम्हाला काय काय त्रास होता बरं? कंबर दुखायचं, असं पुढं पोट दुखायचं, अजून मान दुखायची मान दुखायची. आणि गॅप पडेल होतं. मानेमध्ये गॅप पडला होता. ताई किती दिवस झाले थेरपी घेत आहेत? महिना झाला. या महिन्यात कसं वाटते बरं तुम्हाला? एकदम छान वाटते. काल तो पेराबेड लावला का तुम्ही? त्या लावल्याने कसं वाटतंय? छान वाटते. पोटे दुखायचं राहिले. आणि पल्सपीड लावलं का? काय अनुभव म्हणतो पल्सपीडचा? मोकळीसाठी झालं होतं तुम्हाला, हो ना? काय सांगाल कंपनीला? डबल मशीन पाहिजे. ठीक आहे. मग कंपनीचा आभार नाही मानले पाहिजे का नाही? आभार तर मानत नाही आपण. कंपनीचे आभार आहे असं बोला तुम्ही. हा. आभार पडला. ठीक आहे. थँक्यू. कंपनी आभार आणि काय वाटतं याच्याने? कसं आहात तुम्ही? ठीक आहे. कालपासून आपल्याकडे पल्स बेड आणि पल्स किट मशीन आलेली आहे. तर मीना पांडे आज आपल्याकडे थेरपी घेत आहे खूप दिवसापासून आणि कालपासून या अनुभव पण घेत आहे. तर आज आपण त्यांचा अनुभव ऐकूया की त्यांना काल कसं वाटलं थेरपी घेऊन. तर मला तुमचं नाव माहिती आहे. इथे बसलेलं आहे बघा, ते तुमचं नाव सांगा. माझं नाव मीना केशर लांडे. मी तर 1 महिन्यापासून थेरपी घेते. हा, तुम्हाला इथे येण्या अगोदर काय काय त्रास होता? टाचा खूप दुखायच्या, पुढे दुखायच्या. गुडघे दुखायचे. यासाठी तुम्ही कुठले दवाखाने केले? कंबोडी एवढा फरक पडायचा. किती वर्षापासून त्रास आहे तुम्हाला? 7-8 महिने. लय ना. बरं, जर तुम्ही पल्स किटची मशीनची थेरपी घेते, तुम्हाला काल कसा अनुभव आलाय? काल खूप छान वाटलं. किती बरं वाटलं. बरं वाटलं. आणि पेरेंट्स कसं वाटलं तुम्हाला? ते पण केलं. छान वाटलं तुम्हाला. आणि आपली वी फायटल मसाज बेडची थेरपी कशी वाटते? ती खूप छान आहे. त्याच्याने बराच फरक पडला. बरं. तुम्हाला वाढली कॉलनी. काय काय त्रास होता तुम्हाला? बीपी, बीपीचा त्रास, शुगरचा त्रास, अजून हातपाय दुखायचे, हातपाय दुखायचे, दमा होता. दमा पण होता. हा, तो महिना झाला. 1 महिना झाला तुम्हाला? हा, 1 महिना झाला तसं मी ते हा. बरं वाटलंय आता मला. अच्छा. ही पेराबेड लावताय का तुम्ही? हा. कसं वाटतं पेराबेड लावल्याने? छान. एकदम छान वाटतं. हे आता पल्सपीड लावलं कसं जाणवलं तुम्हाला? एकच हलकी पाय झाले. एकदम हलके पाय. 10 मिनिटं तर झाले हलके पाय. आणि जर जास्त दिवस लावलं तर पाय सुजायचे माझे. तळपाय सुटायचे का? काय सांगाल कंपनीला? आज परत दुसरं मशीन आला. परत दुसरं मशीन आणणार काय ना? कंपनीचे आभार म्हणा. हा. ठीक आहे. थँक्यू. टाळी वाजवायसाठी. अच्छा, बरं वाटतंय? आई तुमचं नाव सांगा बरं. मंदाबाई रघुनाथ शिंदे. राहिला कुठं आपण आई? शिंदे माळ्या. शिंदे महाराज. आई किती दिवस झाले थेरपी घेताय? महिना होता. महिना होता. आई तुम्हाला कोणकोणता त्रास होता बरं? गुडघे आणि कंबर. गुडघे आणि कमर दुखत होती. हा, आता कालपासून तुम्ही ही पल्सपीड मशीन लावली का? लावली नाही. कसं वाटलं बरं तुम्हाला? छान वाटलं. छान वाटतं. आणि ती पेराबेड लावलं का पोटाचा? लावलं तर. तिथं पण पट्ट्या लावल्या का? लावलं. कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतं ना. मग आता कंपनीला काय सांगायचं आपण? परत मशीन बोलवाये. परत एक मशीन वाढवायची का? हा, हा. मग ही मशीन पाठवली तिचा आभार मानायचे का नाही? मग मानायचं ना. व्हेरी गुड. तर टाळ्या वाजवा आईसाठी. थँक्यू. तुमचं नाव जिजाबाई बाबूजी बेड. जिजाबाई बाबूजी पेंडकुळे. आई तुम्ही कुठे राहिला बरं? शिंदे माळ्यात. शिंदे मळ्यात राहिला. आई तुम्हाला कोणकोणता त्रास होता बरं? मला कमरेचा त्रास होता अजून आणि मुंग्या येत होत्या एका मांडीला. किती दिवस झाले आपलं थेरपी घेऊन? तरी 1-1.5 महिना एक झाला. दीड महिना. आई 1-1.5 महिना कसं वाटते तुम्हाला? छान वाटतं. आई पल्सपीडचा फायदा घेतला का? मी आज नाही काल नव्हते आज घेईल या मशीनचा फायदा घेतला का? घेतला.
कसं वाटतंय तुम्हाला? छान वाटतंय. पॅराबेल्ट लावलं कसं वाटतंय? छान वाटतंय. वाटतंय का फरक पडत कायमचं? हो वाटतं ना. टाळ्या वाजवा आईंसाठी. हा. नमस्ते. माझं नाव अंजना टकले, तळेगाव दाभाडी. राहिला काय त्रास काय तुम्हाला? त्रास मला आहे ना, बाकी काही नाही, वाताचा आहे आणि मणक्याचा आहे. मणक्याचा आणि वाताचा त्रास. हा, हा. मग त्या त्रासाने काय होतं? काय त्रास होतो तुम्हाला त्याच्यामुळे? त्या त्रासाने मला आहे ना, पायाला मुंग्या येतात, डावा पाय उचलत नाही. डावा पाय हा, उचलत फार मुंग्या येतात, म्हणजे असं चप्पल घातलेली बी जाणवत नाही आणि उचलत नाही, अवसानच नाही त्याला, असं कळत नाही, बधीर झाल्या. बधीर झाले. कधीपासून झाले हे सगळं? आता आहे ना, या 2-2.5 वर्षात जास्त झालं. 2-2.5 वर्षात जास्त झाले. मग त्याच्यासाठी काही उपाय वगैरे काय? नाही काय केलं, पहिली गेले होते आथोरवाला, हा. तिथं सांगितलं होतं की तुम्हाला मणक्याचा त्रास आहे, त्यांनी पट्टा बिट्टा दिला होता. हा, मग त्याच्यानंतर मी काही ते वापरलंच नाही. वापरला हा. नाही आपल्या घरीच. घरी. मग आता इथं किती दिवस झाले थेरपीला येतात? इथं आलेला आता मला 12 दिवस झाले. 12. म्हणजे 12 दिवसामध्ये काही बदल? जाणवलं ना मला. काय बदल इथं झाला? आल्यावर मला ते हे दिल्यापासून, कमरेला शेपटी दिल्यापासून, कमरेला आपला बेल्ट आणि पल्स पिठा. हा, ते दिल्यापासून की पायाला जे मुंग्या येत होत्या, मला पाय उचलता येत नव्हता, डावा पाय. म्हणजे दुसऱ्या दिवशी मला येताच येत नव्हतं, मी परत घरी बसले. तिसऱ्या दिवशी आल्यावर मी सांगितलं, मॅडम मला येताच नाही आलं. मग ते घेतल्यापासून मला जरा फरक पडला म्हणजे चांगला पडला. म्हणजे काय फरक पडला तुम्हाला? पाय उचलत नव्हता, उचलायला पाय उचलतच नव्हता. उचलून दाखवा जरा. आता उचलायला लागला, आता डावा उचलायला लागला. डावा पाय. म्हणजे आपल्या ज्या बेल्टची कॉम्बो थेरपी हा. घेतली, बेल्ट आणि हा. पल्स पीठ मशीनची काल हा, घेतल्यापासून. ते घेतलेलं. पहिल्या दिवशी आले मी, पार वाकत आले, ते मी सरांना बी बोलले की पायच उचलत नाही, बधीर झाला पाय. पण आता काल त्या थेरपी घेतल्यानंतर बदल घडला. हा, गाडला म्हणजे चांगला उचलायला लागला असा, आणि मुंग्या बी थोड्या थोड्या कमी मुंग्या पण झाल्या. कमी झाल्या. चला, आईंसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करा. आपल्या सरांचा वाढदिवस आहे. हा. सरांबद्दल काय सांगू इच्छितात? अनिल सरांचा वाढदिवस आहे 12 तारखेला. सरांबद्दल त्यांना शुभेच्छा द्या सरांना. हा, अनिल सर, अनिल शेरे सरांना शुभेच्छा द्या हा. वाढदिवसाच्या. हा, अनिल सरांना टकले बायको शुभेच्छा. चला. नमस्ते, माझं नाव बेबी शेख. मी पेट्रोल पंपाच्या शेजारी वाघेला पार्क म्हणून कॉलनी आहे, तिथं राहते. माझं वय 61 आहे आणि माझा आजार जो आहे तो पूर्ण पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत आहे. म्हणजे पायाच्या नखापासून डोक्यापर्यंत दुखतच आहे, वेदनाच आहे. वेदना आहेत. तर ह्या वेदना मी आज 3 महिने, कधीपासून वेदना आहे? ह्या वेदना 5-6 वर्षापासून 5-6 आहे. वर्षापासून. हो. पण त्याच्यासाठी काही कुठं उपचार आणि वगैरे? त्याच्यासाठी उपचार म्हणजे माझं एकच असतं की मला कमजोरपणा फार आल्यामुळं मला नागरे हॉस्पिटल म्हणून आहे, तिथं मला 2 दिवस ऍडमिट करावं लागतं. ऍडमिट करायला लागतं. त्यावेळेला मग मला सलाईन वगैरे 3-4 घ्यावा लागतात. 2 दिवस ऍडमिट केल्यानंतर मग मला बरं वाटतं. आता किती दिवस झाले मग याच्यासाठी? आता मी इथं 4-4था महिना चालू आहे. तर मी याच्यामध्ये येते. काही बदल तुम्हाला? ह्याच्यामध्ये माझा पाठीचा आजार थांबला. पाठीचा आजार थांबला. माझा हात असा वर जात नव्हता, पाठीमागे जात नव्हता, असा होत नव्हता. हात वर जात नव्हता? नव्हता जात माझा. आता जातोय. दाखवा वर गेल्यावर. हात आता वर जातोय, साईडला पण जातोय, पाठीमागे थोडा कमी वळतोय. आणि तर काल बाकी- काल जी तुम्हाला ह्या बेल्टची थेरपी दिली, बेल्ट आणि आपला पल्स पीठ, त्या थेरपीने कसं वाटलं तुम्हाला? त्या थेरपीने तर मला एकदम उत्तम वाटलं. पण आता 1 दिवसासाठी घेतलेला आहे. आता पुढं मला चालू ठेवायचं आहे. मिळत राहील तसं मी घेत राहील. त्याच्याबद्दल मी धन्यवाद आहे. आणि दुसरी गोष्ट, मला तेच जास्त आवडलं पायाचं, कारण माझ्या पायाला मुंग्या जास्त येतात आणि पल्स चप्पल पीठ मशीन आपली ती मला जास्तीत जास्त आवडली. आणि त्याच्यामुळं माझ्या पायाला जरा रात्र आराम वाटला आणि झोप पण आली. नाहीतर माझ्या पायावर कुणीतरी बसावं लागतं किंवा तुडवावे लागतात पाय, किंवा मला दाबावं लागतात, तेव्हा मला झोप येते. नाहीतर पायाची मालिश करावं लागते, तळ पायाची. फक्त आपण बूट घालतो तेवढ्या ह्याच्यात मला फुल मुंग्या येतात. जाणवत नाही माझ्या पायाला की हात लावलाय का नाही लावलाय. पण आता मला जाणवायला लागले थोडं, म्हणजे एकाच दिवसाने मला फरक पडला. पल्स पीठच्या एका दिवसाच्या थेरपीने एवढा result लागला. चला, धन्यवाद. नमस्कार. हॅलो, माझं नाव सुनीता शिवाजी जावळे. मी इथे लाईफ गेनमध्ये येते. तळेगाव स्टेशनला ही ब्रँच आहे. इथे येऊन मला महिना झालेला आहे. मला गुडघ्यापासून खाली इतके पाय दुखत होते की रात्री मी झोपू शकत नव्हते. पण 5-6 दिवस आले सुरुवातीला, तेव्हापासूनच मला एकदम फरक पडला आणि म्हणजे दुखलेच नाही त्याच्यानंतर पाय वगैरे, आणि एकदम शांत झोप लागते आता. आणि वजन जास्त असल्यामुळे पण त्रास होत होता आणि जिना चढताना असा धरून चढावं लागत होता मला. पण आता मी न धरताच जिना चढते वर जायला. त्याच्यामुळे मी आभारी आहे लाईफ गेनचे.
आणि डॉक्टर अनिल शेरे सरांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. नमस्ते, माझं नाव मीना मधुकर जगताप, तळेगावमध्येच राहते. मला बऱ्याच दिवसापासून माझ्या मानेला खूप त्रास व्हायचा आणि हाताला मुंग्या यायच्या आणि मी बऱ्याच वेळा अशी पडलेली आहे आणि गाडीवरनं वगैरे ट्रेनमधनं असं जाता येता, त्यामुळं माझं बऱ्याच वेळा म्हणजे असं फ्रॅक्चर झालेलं आहे. ते म्हणजे ते झालंय बरं, पण ते दुखत राहायचं सारखं. तर मी गेल्या 1 महिनाभर झाली येते, तर मला बऱ्यापैकी चांगला फरक पडलेला आहे. कोण कोण येतं? एकटंच येतं का अजून कोण? नाही, माझे मिस्टर येतात ना. मिस्टर पण येतात. मिस्टरांना काय त्रास आहे? त्यांना पण ते स्पायनलचा त्रास होता, संपूर्ण मज्जारज्जूचा त्रास होता त्यांना. तर त्यांना पण आता बऱ्यापैकी बरं वाटतंय. म्हणजे जरा जे त्यांना सारखं ते दुखायचं आणि मुंग्या यायच्या हाताला, दोन्ही हाताला मुंग्या, पायाला असा बधीरपणा यायचा कधी कधी, तर ते बऱ्यापैकी म्हणजे बरं आहे त्यांना आता सध्या. दोघंही झाले, आम्ही महिनाभर येत होतो. काल जी आपण ही थेरपी जी घेतली आपण, हा पेराईल पल्स बेल्ट आणि पल्स फिट, या थेरपी विषयी काय वाटतं तुम्हाला? मला आहे ना, मी सकाळी उठले ना रोज, तर माझ्या डाव्या पायाच्या अंगठा आहे ना, रोज सकाळी असं उठलं की मला जाणवतं तो दुखतो म्हणून. तर काल घेतलं ना, तर म्हणजे वाटलं नाही मला म्हणजे ते दुखतोय असं, म्हणजे जाणवण्या एवढा दुखायचा तो. पण अंगठा कंटिन्यू जो दुखत होता, काल आपल्या थेरपीने तो थोडासा जाणवला नाही, पण थोडं म्हणजे अगदी जाणवतो ना दुखतंय, तसं ह्या थोडं म्हणजे झालं, पण असं म्हणजे पुढचं काम करावं वाटलं, म्हणजे जे काय असेल ते करावं वाटलं. थेरपी बद्दल काय वाटते तुम्हाला? त्या दोन्ही थेरपी बद्दल काय वाटतंय तुम्हाला? नाही, छान आहे ना, घेणार आहे आम्ही ती. तुम्ही घेणार आहेत घरच्यांसाठी? इथं फुकट भेटते, घरी घेऊन काय करायचं? नाही, मग घरातल्या सगळ्यांना होईल ना, माझ्या मुलांना वगैरे. का नको? मी घेते, त्यांनाही पाहिजे, त्यांनाही त्रास नकोय. नाही, पण घरी घेऊन काय करायचं त्याला? इथं फुकट भेटतंय ना. फुकट आहे ना, फुकट नाही घेणार. सगळ्यांसाठी, माझ्या घरातल्या लोकांना नको का? त्यांनाही वेळ नसतो ना जायला यायला म्हणजे, आणि त्याच्यामुळं आता सरांच्या वाढदिवसानिमित्त जर काही ऑफर आली तर नक्कीच तुम्हाला सांगितलं. नमस्ते आई. कशा आहात तुम्ही? आई, तुमचं नाव काय? तुम्ही इथे किती दिवसापासून येत आहे? आई, तुम्हाला काय काय त्रास होते? आई, तुम्ही या पल्स पेटची थेरपी घेत आहे आणि पॅराहीट बेल्टची थेरपी घेत आहे. याच्यामध्ये षटकोनी आकाराचे आहेत स्टोन, बरं का? दिसतात ना सर्वांना? षटकोनीचा अर्थ काय होत असतो? आपल्यामध्ये पॉझिटिव्ह निर्माण करण्याचं काम करत असते, बरं का? षटकोनी आकाराचं बघा, आपण घराला पिरॅमिड लावतो ते षटकोनी आकाराचं असते. आपली कुंडली जी असते ते पण षटकोनी आकारामध्येच असते. आपण हातात अंगुठी घालतो त्याच्यातला खडा सुद्धा षटकोनी आकाराचा असतो. तर षटकोनीचा अर्थ असा होतो की आपल्यामध्ये पॉझिटिव्ह निर्माण करण्यासाठी, तर ही पॉझिटिव्ह तुमच्या शरीरात जावं म्हणून हे षटकोनी आकारामध्ये दिलेलं आहे. आई, याची थेरपी घेऊन कसं वाटते? छान वाटते. अच्छा, आज काही दुखलं नाही. तर आई, तुम्हाला बसलेल्या आई बाबांना तुम्ही काय सांगू शकणार याच्याबद्दल? मी एकच सांगू शकते, प्रत्येकाने यायचं, प्रत्येकाने बरं वाटलं आहे तुम्हाला? ठीक आहे. आता तुम्ही पल्स पेटची पण थेरपी. कसे आहात तुम्ही? ठीक आहे. कालपासून पेराहीट पल्स आणि पल्स किट मशीन आल्यापासून तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय ना? हातवर करा, कोणी मशीनचा वापर केलाय? तुम्ही सगळ्यांनी केलाय. तसंच आजी सुद्धा 2 दिवसापासून पेराहीट पल्स आणि पल्स किटची मशीनची वापर करत आहे. तर त्यांचा अनुभव आज आपण विचारूया की कसं वाटतंय तुम्हाला. आजी, तुम्हाला कसं वाटतंय? मला छान वाटतंय. हां, पल्स किट लावलं तुम्हाला काय काय बदल जाणवले? ते गुडघ्यांचा त्रास होता ना, थोडा कमी वाटायला लागला. आणि पेराहीट पल्स बद्दल तुम्ही काय सांगाल? गुडघ्यांचा मी कमरेचा खूप त्रास होता, मला त्याच्यात खूप फरक जाणवला तुम्हाला? असं तुम्हाला गुडघ्याचा त्रास आहे? गुडघ्यांचा त्रास आहे, कमरेचा त्रास आहे. मग इतकी वर्ष तुम्ही दवाखाने केले असेल ना? नाही, काही केलं नाही. दवाखाने केले नाही. इथं आल्यावर तुम्हाला कसं वाटलं मग? छान वाटलंय. आणि किती टक्के फरक पडलाय तुमच्या गुडघ्यांच्या आजारावर? जवळजवळ 4% फरक पडलाय ना फरक? इतर वेळेस तुम्ही काही दवाखाने केले नाही, अंगावर ते दुखणं काढत होते गुडघ्याचं, पण इथं आल्यापासून त्यांना फरक पडतोय. म्हणजे फ्री मध्ये थेरपी घेऊन त्यांना एवढा फरक पडत आहे, बरोबर ना? फरक पडला तुम्हाला चांगला. काय वाटतं
गरज आहे का तुम्हाला? आहे ना? मग तुम्ही पल्स किट बद्दल आणि पेरेंट पल्स बद्दल कंपनीचे काय म्हणून आभार मानाल? खूप आभार आहे त्यांचे आपल्यावर. आभार आहे ना? तुम्हाला सगळ्यांना फ्री मध्ये मिळते तर तुम्हाला आभार आहे. गरज आहे ना मशीनची? तर मग जसं तुम्ही थेरपी घेताय तसं तुम्ही 2 लोकांना आणणार का? आणि आपल्या अनिल शेरे सरांचा वाढदिवस आहे तर कोणी कोणी 2 लोकांना आणून कंपनीला हे करणार आहे, हातभार समाज कार्य करणारे, हातभार लावणारे आणाल का तुम्ही सगळे? आणाल ना? ठीक आहे. तर मग छान वाटलं ना तुम्हाला? तर मग कंपनीचे आणि सरांचे आभार मानाल ना? ठीक आहे. नमस्ते आई बाबा. नमस्ते. कसे आहात तुम्ही? छान. कसं वाटतंय? छान. बघा आपली तुमचं नाव सांगा बरं आई. नमस्कार, माझं नाव कुसुम बाळासाहेब गांगुडे. मी कोकर कॉलनीत राहते मुलीकडे. मी कालच मला इथे घेऊन आणले. काय काय आजार आहे तू आई तुम्हाला? मला 2-3 वर्षापासून पायाचा प्रॉब्लेम आहे. डाव्या पायाला मुंग्या येत होता. तर मग त्या इथे एक मैत्रिणी माझी तिने मला सांगितलं वॉश माझ्याबरोबर चला म्हणे इथे थेरपीला. म्हटलं हो मी येते म्हटलं. मला त्या घेऊन आल्या इथं. मला इथला अनुभव काही माहीत नव्हता. त्याने मला अनुभव सांगितला. नंतर मी आल्यानंतर इथं थेरपी घेतली. थेरपी घेतल्यानंतर माझे डोक्यापासून पायापर्यंत पण मुंग्या येत होत्या. त्याने मला थोडं बरं वाटलं. त्याच्यानंतर मी इथे पण मशीनवर बसते. ते पायाला चांगले झटके बसत होते माझ्या पाय मला जड पडत होता. पण कालच मला त्याचा अनुभव आला. पायाला की थोडा आराम वाटला आणि मला चालतं पण यायला लागलं. या आजाराला बरं करण्यासाठी तुम्ही किती दवाखाने हॉस्पिटल केले? मी भरपूर दवाखाने गेले. येवला, मनमाड, मालेगाव या ठिकाणी पण गेले. या आजारासाठी किती खर्च आला असेल आई तुम्हाला? मला जवळजवळ आतापर्यंत 4-5 हजार रुपये खर्च आला मला. आणि तुम्ही या पल्सफिट मशीन बद्दल काय सांगू इच्छिता या आई बाबांना? मी या मशीन बद्दल सांगू शकते. मशीन खूप छान आहे आणि या मशीनचा अनुभव सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि परत आपल्याला मशीन बोलवलं पाहिजे आणि आपण कंपनीचे आभार मानले पाहिजे की खूप आभार मानले पाहिजे. अशी कंपनी कुठेच नाही जगामध्ये. थँक्यू आईसाठी. बघा टाळ्या वाजवा आईसाठी. माझे नाव सिंधुमती जयसिंग जाधव असून मी कलानगरमधून थेरपी घेण्यास येत आहे. मला 4 ते 5 दिवस इथे येऊन झाले, परंतु मला 50% इथे येऊन फरक पडला. माझे युरिनचा प्रॉब्लेमचा त्रास होता. मला डायबिटीसमुळे मला कंटिन्यू बाथरूमला जावं लागायचं, परंतु इथे आल्यामुळे माझा 50% त्रास कमी झाला. तसेच माझे गुडघे आणि मान दुखायची. आता माझी मान पण दुखत नाही, गुडघे थोडेफार दुखतात. तर मी अजून इथे येऊन पुन्हा थेरपी घेऊन बरी होणार आहे. इथे सर्व मुली सर्वांसाठी अगदी प्रेमाने सर्वांची चौकशी करतात. तसेच इथे ही थेरपी आणणारे शेरे सर तसेच गायकवाड सर या सर्वांना मी माझ्यापासून धन्यवाद देतो. त्यापासून तुम्हाला काय फरक? मला फारच फरक पडलेला आहे त्याच्यापासून. कारण त्याच्यामुळे सगळं शरीर माझं हलकं होऊन गेलेले. पूर्वी मला खूप काम करायचा कंटाळा यायचा, पण आता मी घरी गेल्यानंतरही काम करू शकते. बसलेले आई ना बाबांना काय त्यांना पुन्हा सांगते की मी तुम्ही सर्वजण पुन्हा या आणि ह्या थेरपीचा लाभ घ्या. थँक्यू आई. धन्यवाद तुमच्यासाठी. सगळे 2 लोकांना आणणार तर कंपनी आपल्याला जास्त उपयोग करायला ही मशीन ठेवल. तर कोण कोण आणणार 2 लोकांना? रोज आणायचे रोज 2 ग्लास पाणी आणलं तर दुसरं मशीन 2 दिवसात येऊन जाईल. तुम्हाला रोज 2 ग्लास पाणी मिळेल. पण मला वाटतं की बोलत असताना मी आज तुम्हाला नारायण निंबाळकर दादा यांच्याशी त्यांच्या ते पल्सफिट थेरपीबद्दल त्यांना कसं वाटलं आणि पॅराईल बेल्टबद्दल त्यांना कसं वाटलं त्याची आपण माहिती घेऊया त्यांच्याकडून. तुमचं नाव सांगा बरं दादा. नारायण निंबाळकर. तुम्हाला काय काय त्रास आहे? पेनचा त्रास होतो. या त्रासासाठी तुम्हाला पल्सफिट मशीन लावल्याने काय कसं वाटलं? छान वाटतं, एकदम असं आराम केल्यासारखं. आणि पॅराईल बेल्ट लावल्याने ते पण छान वाटतं. तुम्हाला काय अनुभव आहे या मशीनचा ते सांगू शकता का? ते म्हणजे जिथं कळलं तिथे मोकळं झालं, असं जिथं पेन व्हायचं. कसं वाटलं तुम्हाला आता? एकदम छान वाटलं, आता एकदम आराम. तुम्ही सगळ्या आई बाबांना काय सांगू इच्छिता? याचा यूज केला पाहिजे. बघा दादांना पण असं वाटतं की सर्वांनी याचा वापर केला पाहिजे. थँक्यू. कसे आहात तुम्ही?
बघा, भीमा वाघ या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनी या थेरपीचा लाभ घेतलेला आहे. या ठिकाणी पल्सपेट थेरपी आहे, अजून पेरेट बेल्ट आहे. या दोन्ही गोष्टीची त्यांनी थेरपी घेतली. बाबा, तुम्हाला कसं वाटते पेरेट बेल्टची आणि पल्सपेटची थेरपी घेऊन? दोन्ही छान वाटते. काय फरक वाटतो तुमच्या शरीरामध्ये बघा? तर बाबा, तुम्ही इथं बसलेल्या आई बाबांना काय सांगाल? ते सांगून का प्रत्येकानं घ्या, प्रत्येकानं थांबून घ्या, घेतल्याशिवाय जाऊ नका. काल त्यांना मग बोललो का मी डॉक्टरही गेलो, काल गेलो डॉक्टर 20 तास थांबलो. 5 मिनिट थांबतो मला 20 थांबायचं बरोबर. वेळ काढायचं काय करायचं बघा, बाबाचं म्हणणं असं आलं, मी डॉक्टरकडे गेलो होतो, पैसे फी देऊन सुद्धा मला 1 ते 1.5 तास थांबावं लागलं. तर प्रत्येकाने या फ्री थेरपीचा लाभ घेतला पाहिजे, कारण याच्यापासून बाबाला खूप छानसा फरक पडला आहे. की ज्या ठिकाणी बाबाला 8 दिवसापासून 10 दिवसापासून ज्या वेदना होत आहे, त्या बाबाच्या वेदना एका दिवसाच्या थेरपीतून थांबलेल्या आहेत. तर बाबाचं म्हणणं असं आहे की प्रत्येकाने नंबरला वेळ जरी असला तरी प्रत्येकाने थांबावे आणि पल्सपेटची पेरेट बेल्टची थेरपी घ्यावी. धन्यवाद बाबा. या ठिकाणी सरांनी असं बघितलं की प्रेमाचे लोक तर थेरपी घेतातच, पण या नॉर्मल आईबाबांना सुद्धा आपल्याला फरक पडला पाहिजे. आणि आईबाबांना सुद्धा आपण या ठिकाणी काहीतरी असं आपल्या बर्थडे निमित्त गिफ्ट म्हणून आपण काहीतरी दिलं पाहिजे. तर म्हणून सरांनी आपल्याला या ठिकाणी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त आपल्याला या ठिकाणी ही थेरपीचा लाभ आपल्याला करून दिलेला आहे. तर सर्व आईबाबांना माझी विनंती आहे का प्रत्येक आईबाबांनी या ठिकाणी थांबून आपल्याला वेळात वेळ काढून आपली थेरपी घ्यावी. कशात आपण आई तुमचं नाव सांगा बरं. चंद्रकला मनोहर सोनार. चंद्रकला मनोहर सोनार. राहिला कुठं? गणेश नगर. किती दिवस झाले थेरपी घेत आहेत? 1 महिना पूर्ण झाला. आज कोणती मशीन लावली पायाला? पायाला लागली 3-4 मशीन आहे. मशीनचं नाव काय आहे? पल्सपीट. पल्सपीट मशीन. ही पल्सपीट मशीन तुम्ही पायाला लावली, त्या पट्ट्या पायाला लावल्या, कसं वाटलं बरं? छान वाटलं एकदम मस्त. कुठे लावलं होतं ते पल्सपीट तुम्हाला? हाताला लावलं आणि एक पायाला लावलं. छान वाटलं एकदम. छान वाटलं ना? मोकळं मोकळं वाटलं का? आणि हा पेरा बेल्ट तुम्ही लावतात, कमरेचा बेल्ट आणि पट्ट्या, ते कसं वाटतं पेरा बेल्टने? छान वाटतं. बसलेल्या आई बाबांना काय सांगाल? छान वाटलं. तुम्ही पण लावा, सगळ्यांनी घ्या. आता ही मशीन कुणी पाठवली बरं आपल्याला? सरांनी पाठवली. कोणासाठी पाठवली? आपल्यासाठी पाठवली. मग त्यांचा आभार मानायचं का नाही? आभार मानायचा. बोला बरं. काय लाईफ गेन कंपनीचे काय मागू ते? लाईफ गेन कंपनीने आपल्याला ही मशीन पाठवली. विचार करा की लाईफ गेन कंपनीने आपल्याला मशीन पाठवली, पल्सपीट पाठवली, पेराइल बेल्ट पाठवली. तर त्यांनी आपल्याला थेरपी दिली ना, 2 शब्द बोलून त्यांचा आभार केला पाहिजे का नाही? तर लाईफ गेन कंपनीचे धन्यवाद केले पाहिजे का नाही? व्हेरी गुड. ठीक आहे ना? थँक्यू.